चोर चोर आवाज कुठून येतोय? अरे मोटू, माझ्या भावा, माझ्या मित्रा, आवाज तर याच बाजून येतोय. तुम्ही लोक लक्ष देऊ नाही का? नाही सांगणार, नाही सांगणार. तो आमचा मित्र आहे, नाही सांगणार. तो चोर काय म्हणाला? तो चोर होता, त्याने सांगितलं. मी बोलतो तुम्ही लोक लक्ष देऊ नाही का, कान लावू नाही का? नाही सांगणार, नाही सांगणार. तो आमचा मित्र आहे, नाही सांगणार. मारा, चोर यांचा मित्र आहे, मारा. कुणी बाबा, त्याने आपल्याला का मारला? अरे शपथ माझ्या पेशंटची, सकाळ सकाळी मार खाणं चांगलं नाही. दिवसभर फटके पडतील. तुम्ही लोक लक्ष देऊ नाही का? तो आमचा भाऊ आहे. एकदा सांगितलं ना, नाही सांगणार, नाही सांगणार. पुन्हा विचारलं ना तर एकेकाला ठेवून देईन. चोर चोर. तो चोर तुम्हाला पुन्हा काहीतरी सांगत होता. काय सांगितलं? लवकर सांगा. मी बोलतो, तुम्ही लोक कान उघडे ठेवून ऐका. तो आमचा भाऊ आहे. एकदा सांगितलं ना नाही सांगणार म्हणून, पुन्हा जर विचारला ना तर एकेकाला ठेवून देईन. अरे मित्रा, माझ्या भावा, अरे टांगा पलटी, घोडे फरार. आय 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 आई, लोक सकाळी सकाळी दूध जिलेबी खातात आणि आम्ही मार खातोय मित्र. माझ्या चष्म्याची फ्रेम पण तुटली. याला बोलतात गरिबीमध्ये पीठ पण ओले. आता फ्रेम कुठून आणू? खिशात ₹1 देखील नाहीये. अरे पतलू, माझ्या मित्र, माझ्याकडे भरपूर चष्मे आहेत. खरंच? माझ्या पणजोबांना चष्मे गोळा करण्याचा छंद होता. त्यांच्याकडे जमा केलेले वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे होते. माझ्या गोडाऊनला ठेवले ते. जा मित्रा, आणि ज्या चष्म्याची फ्रेम आवडेल ती काढून घे. धन्यवाद डॉक्टर झटका. कुठला घेऊ? कुठला? हा घेतो. नको हा. लाइट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. लवकर. हे स्टॉप. आय सेड स्टॉप इट. हा कार्टून कोण आहे? काय माहिती बॉस, वाटतोय तर पतलू सारखा. पतलू आहे तर असू दे. गाडी तर जलद जाऊ दे. वा बॉस वा, काय कविता बनवली. कवितेच्या बच्चा, कविता सोड, गाडी चालव. याहू, लाइट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. हा सुपरमॅन आहे का जादूगर आहे? गाडी कोण चालवत आहे? मी चालवतोय. काही शंका आहे का? काहीच शंका नाही. पिशव्या खूपच जड वाटतायत. जर ह्या पिशव्या मी घेतल्या तर तुमची काही हरकत नाही ना? नाही, खरंच नाही. याहू, लाइट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. नेहमी चिंगमा आणि चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. कळलं का? इम्पॉसिबल. बोला, तुम्ही काय चोरलात रे? आम्ही काही नाही चोरलं. पतलू आमचे सर्व पैसे लुटून गेला. पतलूने तुला लुटला? विश्वासच बसत नाही की रे. खरंच सर, तो पतलूच होता. तो जादू करतो, तो काही पण करू शकतो. तो एकदम सुपरमॅन बनला आहे. 2 बॅग भरून होत्या, आताच बँकेतून लुटल्या होत्या. काय? इम्पॉसिबल. पतलू, ही गाडी तू कुठून आणलीस? याहू, विकत घेतली. चला फिरायला जाऊ. पण एवढी महाग गाडी घेतलीस कुठून? पैसे कुठून आणलेस? पैसे तर आकाशातून आले. हे असे. मी सांगतो, जॉनने बँक लुटली आणि याने जॉनला लुटलं. तुमचा मित्र चोर बांधलाय बघा.
हा पतलू असू शकत नाही. खरं सांग, तू आहेस तरी कोण? बोल 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 बोल. मी आहे रूपाची राणी आणि चोरांचा राजा. Hands up, पतलू. जरा जरी हल्लास तरी गोळी मारीन बघा. नाही नाही नाही, गोळी नका मारू, गोळी नका मारू प्लीज. I am ready for shot. बुलसाय 10 गुण. 5 पॉइंट्स. 60 मध्ये 50 गुण झाले. वाईट नाही, आता हवेत गोळ्या मारा. 5 गोळ्या आणि 10 नारळ. तुला तर हवेतच गोळ्या मारायला पाहिजेत. काय मज्जा आली. बाय बाय. याचा अर्थ माझे पणजोबा खरं सांगत होते, पण मीच विश्वास ठेवला नाही. ते सांगायचे माझ्याकडे एक चमत्कारिक चष्मा आहे. तो चष्मा घातल्यानंतर माणसात लपलेला सैतान बाहेर येतो आणि माणूस काहीही करू शकतो. बहुतेक पतलूला चुकून तोच सैतानी चष्मा मिळाला आहे. कुणी बाबा, मग आपल्याला तो चष्मा पतलूच्या चेहऱ्यावरून उतरवला पाहिजे. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल. सोडणार नाही बघा त्याला. अरे तो चष्मा इतका सहजासहजी नाही निघणार. अरे माझ्याकडे अशी एक बंदूक आहे की ती तो चष्मा खेचून काढू शकते. चला पतलूला शोधूया सगळे. तो चष्मा जर मला मिळाला तर दुनियेला मी मुठ्ठीत ठेवेन. आता जॉन बनणार डॉन. आहा, मी तर हिरो बनलो. माझे फॅन्स माझ्या मागे लागलेत. वाटतंय फॅन्सना फॅन बनवण्याची वेळ आली आहे. हा थांबला का? हा केला नट बोल्टाईट. याहू. लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. हिंदुस्थानाची शपथ, भारत मातेची शपथ, नाही सोडणारा. स्टॉप इन द नेम ऑफ लॉ. तुला काही द्यायची शपथ. वा मोटू, काय निशाणा लावलास रे? अय्यो, अम्मा, काय निशाणा लावलास रे? याहू. लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. कारण आपण उलटी गाडी चालवतोय की रे? उलटा हा सरळ, हा उलटा, हा उलटा, हा सरळ, हा उलटा, हा सरळ. उलटा सरळ, उलटा सरळ. याहू. लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. पकडा पकडा त्याला, पकडा. हा माझा सगळा दागिना घेऊन पळाला. याहू. हे बघ पतलू, ऐक माझं. मी जर ठरवलं ना तर या बंदुकीच्या सहाय्याने हा चष्मा डोळ्यांवरून काढू शकतो. त्यापेक्षा तू चष्मा काढलास तर बरं होईल. हे आहे आयुष्य. याहू. पतलूला बोलण्यात दंग करून जवळ घेऊन ये आणि मग मी या बंदुकीच्या सहाय्याने तो चष्मा काढून घेईन. ठीक आहे दादासाहेब. पतलू, तू चांगला माणूस आहे. तुझा चष्मा काढून टाक बघू. आधी थोडी हवा तर येऊ दे. लाइट्स, कॅमेरा, ऍक्शन. याहू. ते बघा, मोटू आपल्या जीवाशी खेळत चष्मा पकडतोय. जर सोडून दिला तर पतलू पळून जाईल रे.
माझा चष्मा कुठे आहे? चांगलं झालं तो चष्मा उतरला, पण तो चष्मा आहे तरी कुठे? तो बघ तिकडे आहे. राईट कॅमेरा सोडू नका, मारा, संपवून टाका. अरे बाबा, पळा. Eat at your own risk. वा, पहिलं तर एवढं सरळ येते ठेवून लाच देत आहेत आणि नंतर बोलतात काहीही खाणं चुकीचं आहे. अरे एवढे मोठे समोसे पुन्हा कधी खायला मिळणार? आहाहा, मजा आली. कोण आहे हा मूर्ख? हा? तुला मी आता सोडणार नाही. थांब, पळतोस कुठे? थांब. हा? हा? ही जिलेबी तर सरळ साधी दिसते, हिला खातो. कोण आहे तो निर्लज्ज? तुझी ही हिम्मत आता दाखवते तुला. अरे वाचवा. अरे काय करतोय? सोड मला. स्वप्न होतं का? आहाहा. काय स्वप्न पाहिलं मी? विश्वास नाही होत. सगळीकडे समोसे, मिठाई, वा 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 वा. पण आपण काहीच खाऊ शकत नव्हतो. हे तर असं बोलणं झालं की मिठाईच्या दुकानात तू बसलायस, सगळीकडे मिठाई आहे, पण ती तू खाऊच नाही शकत. मिठाईचं दुकान चालवण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. तुम्ही दोघे जर चालू करत असाल तर मी मदत करेन तुम्हाला. अरे मी तर आजच मिठाईचं दुकान टाकून देईन, पण पैसे कुठे आहेत? पैसे डॉक्टर झटका देतील. आपण त्यांना आपल्यात पार्टनर बनवू. काम आपण करायचं आणि पैसे सगळ्यांनी कमवायचे. मंजूर? ही युक्ती तर खूपच चांगली आहे. चल दुकान काढूया. मोठू दुकान खोलताच कोणत्या तरी पार्टीसाठी 1000 समोसे आणि मिठाईची ऑर्डर मिळाली आहे. आज तर दिवस खूपच चांगला आहे, पण तू स्वतःवर नियंत्रण ठेव बाबा. तिथे बसून बसून स्वतः नको खायला लागूस. अरे तू काय मला एवढा हवरा समजलायस? तुला काय वाटतं की माझं मन होणार आणि मी हा असा समोसा उचलून खाऊन टाकीन? आणि हे लाडू असे उचलून असं खाऊन टाकीन? अरे नाही नाही, माझ्या बस खूप झालं. आता हात जरी लावलास तर बघ. अरे काय विचार करतोयस? तुझंच दुकान आहे. अरे कोण तुला अडवू शकणार आहे? तुला जर खायचंय तर का? अरे नाही नाही, असं तू करू नकोस. आपली मिठाई तू स्वतःच खाणार? अरे नुकसान होईल आपलं. अरे तू खा ना, मी याला पाहतो. हो हो, हेच योग्य आहे. जर दुकान माझं आहे तर मी का नाही खाऊ शकत बरं? तू नाही सुधारणार. चल गल्ल्यावरून बाजूला हो. बाजूला हो आधी. अरे माझंच दुकान आणि मी नाही खाऊ शकत, हे काय बरोबर नाहीये. अरे मोटू, तू जर असं केलंस तर धंदा कसा काय चालेल? जा, तू गिऱ्हाईकांकडे लक्ष दे आणि या गल्ल्यावर आम्ही बसतो. मला 1 प्लेट समोसे द्या. अरे एका प्लेट मध्ये काय होणार हो सर? आमचे समोसे जग प्रसिद्ध आहेत. 2 प्लेट घ्या ना तुम्ही. अच्छा, 2 प्लेट द्या.
अरे मोटू, तू तर चांगला बिझनेसमॅन आहेस. एका प्लेटच्या जागी 2 प्लेट समोसे विकलेस. एक मिनिट, तुमच्या मनात असा तर नाही ना विचार येत आहे की हे समोसे शिळे आहेत म्हणून? नाही तर नाही नाही, आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की समोसे चांगले आहेत की नाही. हे बघा, मी तुम्हाला चव घेऊन दाखवतो. पाहिलं, मला काही झालं का? जर तुम्हाला अजूनही शंका असेल ना, तर मी अजून एक चाखून बघतो. आता हे 2 का सोडलेस? ते पण खा. हो, धन्यवाद धन्यवाद. गिराईक तर देवाचं रूप असतं, त्यांचं बोलणं नाही मी टाळू शकत. हो, धन्यवाद धन्यवाद. मोटू, तू आता दुकानात नाही बसायचं. एका पार्टीची ऑर्डर आहे. या टेम्पो मध्ये समोसे भरले आहेत, ते पण पूर्ण 1000. या पत्त्यावर घेऊन जा आणि नीट पोचव. भूकेने खूप बेकार हाल झाले. जाऊन काहीतरी खायला घेऊन या. बॉस, जेवण स्वतः चालत आपल्याकडे येत आहे. नाही खाणार, योग्य नाही, नाही खाणार. अरे, गाडीच्या खाली कोण आलं? अरे थांबा, थांबा रे, थांबा. अरे, मी अजून एकही नाही चाखलाय रे. जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. मी खाईन लाडू पेढे, मला थांबणार कोण? वा बॉस, वा, काय कविता बनवली, काय कविता बनवली. मग तू चिंगमला घेऊन लवकर ये. जॉन आपला टेम्पो घेऊन पाहणार, मी त्याच्या मागे आहे रे. बॉस, हा मोटू खूप हुशार माणूस आहे. बघा कसा आपला पाठलाग करतोय. हो ना, नंबर 2. बॉस, काय उडी मारली त्याने. तो खरंच हिरो आहे, हिरो. गाडी चालव, अजून वेगात चालव. चिंगम सर, तू ठीक तर आहेस ना? मी ठीक आहे. जॉन तिकडे गेलाय. सर, त्याचा पाठलाग करा. चिंगमच्या जंगल पासून वाचणं इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. पहिलं पकडा तरी आणि मग डायलॉग बोला. मोटू, जोरात चालव रे. अरे, एवढ्या जोरात नव्हता सांगितलं. वा, पतलूने काय करतच दाखवला. एकदम चित्रपटातील हिरो सारखं. पोट बदले तुमच्या
तुमच्या बहादुरीला सलाम 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 सलाम. तुम्हा दोघांना शत प्रणाम. तर सलाम आणि प्रणाम करत राहणार की पाठलाग पण करणार? वाय देअर वेन मोठू पतलू आर देअर. ते पहा टेम्पोच्या डब्यावर कसे स्वार आहेत. बस आता थोड्याच वेळात ते जॉनला पकडतील बघा. मीच वेडा होतो जो तुझ्या या रिक्षेतून आलो. जॉन टेम्पो थांबव. पोलिसांनी तुला चारी बाजूने घेरलेलं आहे. अरे पण त्याला कुठे पोलीस दिसतायत? तुम्ही दोघे मला नाही पकडू शकत. मी गेलो. आय सरेंडर. आय सरेंडर. मोठू पतलूला शत प्रणाम. सलाम 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 सलाम. मोटू कुठे गेला? मोठू कुठे आहे? मोटू अरे बस अजून नाही संयम करू शकत रे मी. माझ्या पगारातून पैसे कापा. उडी बाबा 1000 समोसे आणि मिठाई सगळी संपवली. अरे कित्येक जन्म उपाशी आहेस. मारा याला. मिठाई याने खाल्ली आणि टेम्पो घेऊन मी पळत होतो.